ओके, या लेक्चरमध्ये आता आपण स्टार्ट करूया की डार्क रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. आपण सांगितलंय फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट इन 2 स्टेजेस और इन 2 फेजेस. फर्स्ट फेज वॉज लाईट रिएक्शन, आणि लाईट रिएक्शन मध्ये आपण बघितलंय की हाऊ सायक्लिक अँड नॉन फोटोफॉस्फोरायलेशन टेक्स प्लेस, हाऊ एटीपी अँड NADPH2 आर प्रोड्युस्ड, राईट. तर आता आपण डार्क रिएक्शन बद्दल बोलू. तर डार्क रिएक्शन कुठे होणार, डार्क रिएक्शनचं नाव काय, तर व्हॉट इज अनदर नेम फॉर डार्क रिएक्शन? Another name for dark reaction is biochemical phase. काय म्हणतो आपण याला? Biochemical phase of photosynthesis. आता बायोकेमिकल फेज ऑफ फोटोसिंथेसिस म्हणण्यामागचं कारण काय की सम बायोलॉजिकल एंटिटी इज गोइंग टू बी सिंथेसाइज्ड. आता तो बायोलॉजिकल प्रोडक्ट कुठला तयार याच्यामध्ये होतोय, तर दॅट बायोलॉजिकल प्रोडक्ट हॅज टू बी युअर ग्लुकोज. ग्लुकोज मॉलिक्युल याच्यामध्ये तयार होणार. ही एक केमिकल प्रोसेस आहे, म्हणून आपण याला म्हटलो बायोकेमिकल प्रोसेस. ठीक आहे, बायोकेमिकल प्रोसेस. पण ही प्रोसेस होतीये कुठे? ही प्रोसेस होणार स्ट्रोमा पार्ट ऑफ क्लोरोप्लास्ट. वेल, मग आता ह्या स्ट्रोमा पार्ट मध्ये होणार. ऑलरेडी आपण जेव्हा क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर बघितलं त्यावेळी आपण सांगितलंय की ऑल द एन्झाइम्स रिक्वायर्ड फॉर डार्क रिएक्शन आर प्रेझेंट इन स्ट्रोमा. ते सुद्धा आपण परत मेन्शन करू. एन्झाइम्स ऑफ डार्क रिएक्शन, एन्झाइम्स ऑफ डार्क रिएक्शन, these are also present in the stroma part of chloroplast. क्लिअर? आता डार्क रिएक्शन, याला आपण डार्क रिएक्शन का म्हणतो, किंवा अजून एक त्याला नाव देऊ आपण लाईट इंडिपेंडंट रिएक्शन. लाईट इंडिपेंडंट रिएक्शन म्हणजे लाईट असो किंवा नसो ही रिएक्शन होणार. वेल, लाईट इंडिपेंडंटचा अर्थ काय होतो की वेदर देर इज अ अवेलेबिलिटी ऑफ लाईट और नॉट, दिस प्रोसेस हॅज टू कंटिन्यू. ही प्रोसेस ही कंटिन्युअसच राहणार. ठीक, तर ही प्रोसेस कंटिन्यू राहणार याचा मिनिंग काय झाला? दुसऱ्या आता जे एटीपी आणि NADPH2 आपले तयार झालेले होते लाईट रिएक्शन मध्ये, त्यांचा वापर डार्क रिएक्शन मध्ये होणार. आपण लिहून घेऊ यूज ऑफ प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिएक्शन. प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिएक्शन टेक प्लेस इन डार्क रिएक्शन. आता जे प्रोडक्ट्स तयार झालेले होते लाईट रिएक्शन मध्ये, म्हणजेच ते प्रोडक्ट कुठले आले तुमचे? ATP अँड NADPH2. ठीक आहे. वेल, आता आपण असं म्हणतोय की ATP आणि NADPH2 हे प्रोडक्ट लाईट रिएक्शनचे होते की ज्यांचा वापर डायरेक्ट रिएक्शन मध्ये झाला. कशासाठी झाला? फॉर सिंथेसाइजिंग ग्लुकोज मॉलिक्युल. याचं व्हेरिफिकेशन तुम्ही कसं देणार? याचं व्हेरिफिकेशन देण्यासाठी काय करावं लागेल? प्लांट असेल, प्लांटचा सनलाईट त्याला अवेलेबल आहे तोपर्यंत लाईट रिएक्शन होणार, बरोबर. पण प्लांट सनलाईट अवेलेबिलिटी जेव्हा स्टॉप होईल तर त्यावेळी लाईट रिएक्शन विल बी कम्प्लिटली स्टॉप्ड, परंतु थोड्या वेळापुरती डार्क रिएक्शन विल बी कॅरिड आउट. आता लाईट तर नव्हता, लाईट रिएक्शन अचानक स्टॉप होऊन गेली. डार्क रिएक्शन म्हणजे ग्लुकोजचं सिंथेसिस थोडा वेळ सुरू राहिलं. रिझन काय की लाईट असो किंवा नसो ही प्रोसेस सुरू राहणार. म्हणजे याचा मिनिंग हा होतो की ती प्रोसेस सुरू राहण्यासाठी त्याला काही प्रोडक्ट जे लागत असतील, रॉ मटेरियल जे लागत असेल, दॅट इज युअर ATP अँड NADPH2, राईट. सो दिस इज द व्हेरिफिकेशन वाय वी कॉल इट ॲज डार्क रिएक्शन ऑर लाईट इंडिपेंडंट रिएक्शन. वेल, आता डार्क रिएक्शनचा प्रोडक्ट आपल्याला आपण जे इक्वेशन बघतो फोटोसिंथेसिसचं त्याच्यामध्ये क्लिअरली दिसतंय की ग्लुकोज हा प्रोडक्ट आहे. पण मग सायंटिस्टला नंतर काय वाटलं की हा ग्लुकोज हा तर एंड प्रोडक्ट झाला, पण सुरुवातीला कारण दिस इज CO2 रिडक्शन प्रोसेस, एनाबॉलिक प्रोसेस, रिडक्टिव्ह प्रोसेस फोटोसिंथेसिस, राईट. तर CO2चं रिडक्शन होत आहे, फायनल प्रोडक्ट तर आपल्याला ग्लुकोज मिळतोय. पण मग सुरुवातीला कुठला वेगळा प्रोडक्ट तयार झाला होता का, ते सुद्धा फाइंड आउट करण्यासाठी सायंटिस्टने वेगवेगळ्या प्लांट्सवरती स्टडी केली. आणि लेटर ऑन दे फाउंड आउट दॅट द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ this dark reaction was found to be your 3 carbon containing compound. ठीक आहे. आता ते दॅट वॉज ऑर्गॅनिक ऍसिड, ते सुद्धा आपण बोलू. तर ह्या डार्क रिएक्शनचा शोध कुणी लावला किंवा डार्क रिएक्शनला दुसरं कुठलं नाव आपण देऊ शकतो ते आपण बघू. तर डार्क रिएक्शन तुम्ही काय म्हणू शकता? डार्क रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लॅकमन्स रिएक्शन. ब्लॅकमन नावाच्या सायंटिस्ट सुद्धा याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं. सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी जेव्हा आयसोटोपचा वापर झाला तर त्यावेळी मेल्विन केल्विन या सायंटिस्टने काय केलं की रेडिओ आयसोटोपचा यूज केला, ऑक्सिजनचा रेडिओ आयसोटोप. ठीक आहे. तर मेल्विन आणि केल्विन
आय मीन मेल्विन केल्विन हे नाव सायंटिस्ट. तर या सायंटिस्टनी एक टेक्निक यूज केलं आणि ही इज क्रेडिटेड फॉर फाइंडिंग आउट द पाथ ऑफ ग्लुकोज सिंथेसिस. ग्लुकोजचं सिंथेसिस किंवा डार्क रिएक्शन कशी होते याचं क्रेडिट कोणाला जात आहे? डॉक्टर मेल्विन केल्विन. 1954 मध्ये त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला आणि त्यांना त्याच्यासाठी नोबेल प्राइज सुद्धा मिळाला. इथे लिहून घेऊ आपण 1954 इयर. जरी फारसं महत्वाचं नसेल तरी एक नॉलेज मध्ये आपल्या असावं, राईट. तर मेल्विन केल्विन यांनी काय केलं की त्यांना डार्क रिएक्शन शोधून काढायची होती. तर ते आणि त्यांचे कोवर्कर्स कोण होते? मेल्विन केल्विन सोबत जे कोवर्कर्स असतील तर ते कोवर्कर्स म्हणजे तुमचे बेन्सन अँड बॅशम. हे सुद्धा कोवर्कर्स यांनी त्यांना त्या सायकल किंवा तो प्रोडक्ट सिंथेसिस कसं होतं, ग्लुकोजचं सिंथेसिस डार्क रिएक्शन मध्ये कसं होतं ते फाइंड आउट करण्यासाठी एक सपोर्टिव्ह रोल याच्यामध्ये प्ले केलाय, राईट. तर यांनी मटेरियलचा वापर केला. कुठलं मटेरियल? ग्लुकोज सिंथेसिस हा पाथ शोधण्यासाठी मेल्विन केल्विन यांनी वापर केला. तर त्या मटेरियल मध्ये कोण येणार? एक तर त्यांनी वापर केला CO214 म्हणजे दिस आयसोटोपचा वापर केला, ठीक आहे. सेकंड, प्लांट जी त्यांनी यूज केली, द प्लांट युज्ड वॉज युनिसेल्युलर अल्गेचा वापर केला. आता युनिसेल्युलर अल्गे कुठली होती? दॅट वॉज क्लोरेला अँड सिनेडेस्मस. या दोन अल्गींचा त्यांनी सिनेडेस्मस या युनिसेल्युलर अल्गीचा वापर केला की फोटोसिंथेसिसचे स्टडी करण्यासाठी, ठीक. त्याच्यानंतर त्यांनी टेक्निक कुठला वापरला? आता ही कुठलीही रिएक्शन होणार तर त्याच्यामध्ये इंटरमिडिएट प्रोडक्ट्स तयार होतीलच. की सपोज हा ए होता आणि फायनली हा डी प्रोडक्ट तयार झालाय. तर याच्यामध्ये मध्ये जरी कुठले प्रोडक्ट असतील ना, बी सी हे प्रोडक्ट असतील, तर हे जे मध्ये तयार होणारे प्रोडक्ट असतात तर त्या प्रोडक्टला आपण काय म्हणतो? इंटरमिडिएट प्रोडक्ट. म्हणजे ही रिएक्शन कम्प्लीट ए टू डी हे प्रोडक्ट फॉर्मेशन होईल, ए पासून डी तयार झालाय, पण मध्ये जे प्रोडक्ट तयार झाले त्या प्रोडक्टला काय म्हणायचं? इंटरमिडिएट प्रोडक्ट. तर हे इंटरमिडिएट प्रोडक्ट सेपरेट करण्यासाठी त्यांना करावे लागले. तर त्यांनी एका टेक्निकचा याच्यामध्ये वापर केला, राईट. तर ते टेक्निक कुठलं होतं मग? ठीक आहे. तर ते टेक्निक म्हणजेच क्रोमॅटोग्राफी टेक्निक. पेपर क्रोमॅटोग्राफीचा याच्यामध्ये यांनी वापर केला. आपण एका लास्ट लेक्चर मध्ये क्रोमॅटोग्राफी बद्दल उल्लेख केला होता की गॅस, लिक्विड, पेपर क्रोमॅटोग्राफी हे डिफरंट सेपरेशन टेक्निक असतात. तर यांनी केल्विननी कुठला वापर केलाय? पेपर क्रोमॅटोग्राफीचा याच्यामध्ये वापर केलाय टू सेपरेट इंटरमिडिएट्स. हे लिहू आपण, टू सेपरेट इंटरमिडिएट्स. आणि अजून एक टेक्निक, फायनल जो प्रोडक्ट फोटोसिंथेसिस मध्ये तयार होणार होता दॅट वॉज ग्लुकोज. तर ग्लुकोजला आयडेंटिफाय करण्यासाठी दे यूज ऑटो रेडिओग्राफी या टेक्निकचा त्यांनी वापर केला. क्लिअर आहे. नंतर केमिकल मध्ये त्यांनी वापर कशाचा केला? हॉट इथेनॉल. जरी एनसीईआरटी मध्ये हे दिलेलं नसेल तरी सुद्धा फॉर सेक ऑफ नॉलेज you need to understand these things as to which material or technique or chemicals were used by Kelvin for finding out the end product of photosynthesis. Clear this? आता जेव्हा त्यांनी एक्सपेरिमेंट केला, जेव्हा केल्विन साहेबांनी एक्सपेरिमेंट केला तेव्हा त्यांना काय सापडलं? फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट वॉज फाउंड टू बी 3 कार्बन कंटेनिंग. लिहू आपण, ड्युरिंग एक्सपेरिमेंट, शॉर्ट मध्ये लिहितोय मी, केल्विन अँड हिज कोवर्कर्स, इनफॅक्ट बेन्सन वगैरे, फाउंड फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट containing 3 carbon. That was organic acid, right? Containing 3 carbons. कुठलं ऍसिड होतं? ते ऑर्गॅनिक ऍसिड होतं. And that organic acid or 3 carbon containing compound was phosphoglyceric acid. त्यालाच आपण शॉर्ट मध्ये PGA म्हणू. दॅट वॉज द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट. ठीक आहे. मग या केल्विन सायकल मध्ये पहिला स्टेबल प्रोडक्ट त्यांना काय सापडला की ज्याच्यामध्ये
3 कार्बन प्रेझेंट असतील. म्हणून या केल्विन सायकलला अजून कोणत्या नावाने ओळखतात? C3 सायकल. व्हाय C3 सायकल? बिकॉज फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इज कंटेनिंग 3 कार्बन्स. 3 कार्बन असणारा पहिला स्टेबल प्रोडक्ट या सायकल मध्ये त्यांना आढळला. दॅट इज वाय दे गेव द नेम टू दॅट सायकल ॲज C3 सायकल. ठीक आहे. आणि केल्विन सायकल का? कारण केल्विन या सायंटिस्टने याला शोधून काढलं, किंवा याला केल्विन बेन्सन सायकल सुद्धा म्हणतात. केल्विन बेन्सन सायकल, कारण बेन्सनचं सुद्धा पार्टिसिपेशन टू फाइंड आउट द पाथ ऑफ दॅट ग्लुकोज सिंथेसिस वॉज देअर. त्या ग्लुकोज कसं तयार होतो तो पाथ फाइंड आउट करण्यामध्ये बेन्सन या सायंटिस्टचा सुद्धा रोल होता. म्हणून या सायकलला केल्विन बेन्सन सायकल सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता त्यांना जेव्हा हे ग्लुकोजचं सिंथेसिस म्हणजे त्यांनी कंप्लीट केलंय, त्यांना ते पूर्ण चेन त्यांनी शोधून काढली, तेव्हा असं आढळलं की हे जे वेगवेगळे इंटरमिडिएट्स तयार होतात, किंवा जो कोणी CO2चा ऍक्सेप्टर असेल, पहिला स्टेबल प्रोडक्ट तयार झालाय, त्याच्यापासून दुसरे तयार झाले, तर हे ग्लुकोजचं सिंथेसिस हे सायक्लिक मॅनरनी पूर्ण झालं. कुठल्या मॅनरनी? सायक्लिक मॅनरनी. म्हणून ॲज द रिएक्शन्स ऑफ डार्क रिएक्शन followed cyclic path, ह्या ज्या रिएक्शन झाल्या ह्या सायक्लिक मॅनर मध्ये झाल्या. म्हणून तर त्यांनी या पूर्ण प्रोसेसला सायकल म्हटले. चेन म्हटलेत का? नाही. चेन रिएक्शन म्हणजे ग्लायकोलायसिस फॉर एक्झाम्पल एका स्टेप वाईज मॅनरनी होणार, किंवा त्याच्यामध्ये सुरुवातीचा प्रोडक्ट असेल तो सुरुवातीचा प्रोडक्ट परत रिफॉर्म होणार नाही. पण याच्यामध्ये जो सुरुवातीला प्रोडक्ट होता ज्यांनी कार्बन डायऑक्साईड ऍक्सेप्ट केला तो परत रिजनरेट झाला. मिनिंग काय झाला की हा ए प्रोडक्ट असेल, ए पासून बी तयार झालाय, सी तयार झालाय, डी झालाय, आणि फायनली पुन्हा ए तयार झालाय. मग ही एक कम्प्लीट सायकल तयार झाली. म्हणून त्यांनी या प्रोसेसला सायकल हे नाव दिलं. म्हणून त्याला केल्विन सायकल आपण म्हणायचं. राईट. वेल, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये आता आपण बोलू की लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट वापरले जाणार, एटीपी वापरले जाणार, आणि NADPH2. ATP and NADPH2 is used in the dark reaction. ठीक आहे. आता सायंटिस्टला हा प्रश्न पडला की पहिला स्टेबल प्रोडक्ट हा 3 कार्बन कंटेनिंग असलेला आहे, जो की होता तुमचा फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. परंतु सगळ्याच प्लांटमध्ये मग पहिला जो स्टेबल प्रोडक्ट तयार होतोय तो 3 कार्बन असलेलाच ऑर्गॅनिक ऍसिड आहे का? तर त्यांनी वेगवेगळे व्हॅलिड एक्सपेरिमेंट दे वेंट फॉर. भरपूर सारे त्यांनी एक्सपेरिमेंट केले डिफरंट प्लांटवरती, आणि फायनली त्यांना असं सापडलं की फक्त सर्वच प्लांटमध्ये फक्त 3 कार्बन असलेलाच ऑर्गॅनिक ऍसिड तयार होत नाही. काही प्लांट्समध्ये 4 कार्बन असलेला फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट सुद्धा तयार होतो. राईट. मग तेव्हापासून 2 सायकल एक्झिस्टन्स मध्ये आल्या. एक तर आपण ज्याच्याविषयी बोलतोय एक केल्विन सायकल, दॅट इज C3 सायकल. राईट. आणि दुसरी सायकल C4 सायकल. C4 सायकल त्याला नाव का देणार? कारण आपण C3 सायकल का म्हणतोय? कारण पहिला स्टेबल प्रोडक्ट त्याच्यामध्ये 3 कार्बन असलेला होता. तसंच काही प्लांट्स मध्ये सायंटिस्टला काय आढळलं की पहिला स्टेबल प्रोडक्ट हा 4 कार्बन असलेला ऑर्गॅनिक ऍसिड आहे, म्हणून त्याला त्यांनी नाव दिलं की C4 सायकल. राईट. पण आता आपण कशामध्ये इंटरेस्टेड आहोत की दिस डार्क रिएक्शन, दॅट इज C3 सायकल ऑफ फोटोसिंथेसिस. तर C3 सायकल ही कशी कंप्लीट होणार? C3 सायकल ऑर मध्ये त्याला नाव देऊ आपण केल्विन सायकल. वेल, ठीक आहे. आता केल्विन सायकल जी होणार तर ती किती प्रोसेसेस मध्ये होणार किंवा किती स्टेप्स मध्ये होणार ते आपण बघू. की केल्विन सायकल हॅज 3 स्टेप्स. फर्स्ट स्टेप कार्बोक्सिलेशन. कुठली स्टेप असेल पहिली? कार्बोक्सिलेशन. कार्बोक्सिलेशनचा मीनिंग केमिस्ट्री शिकलेले तुम्ही, ऍडिशन ऑफ CO2 इज कार्बोक्सिलेशन. एखाद्या केमिकल कंपाऊंड मध्ये जर CO2 ऍड होत असेल तर त्याला आपण म्हणतो कार्बोक्सिलेशन प्रोसेस. सेकंड स्टेप इज रिडक्शन. ठीक आहे. रिडक्शन म्हणजे काय होणार या स्टेप मध्ये? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन ऍड होणार. जो काय इंटरमिडिएट प्रोडक्ट असेल त्याच्यामध्ये हायड्रोजन ऍड होईल. आणि थर्ड स्टेप इज ऍक्च्युअल सिंथेसिस. आता याचे सिंथेसिस कुणाचं होणार? काय बघतोय आपण? कुठलाही एंड प्रोडक्ट आपल्याला हवाय, ग्लुकोज, म्हणजे सिंथेसिस ऑफ ग्लुकोज. तर आपण इथे लिहू ग्लुकोज सिंथेसिस. तर या 3 स्टेप्स मध्ये ही केल्विन सायकल होणार किंवा डार्क रिएक्शन होणार. ठीक आहे.
आता जे एटीपी आणि NADPH2 वापरले होते तर त्यांचा वेगळ्या वेगळ्या स्टेप्स मध्ये एकतर फॉस्फोरायलेशन साठी किंवा रिडक्शन साठी या एटीपी आणि NADPH2 चा वापर होणार. क्लिअर आहे? ठीक आहे. तर आपण यांच्या स्टेप्स बघू. वेल, अजून एक गोष्ट, डार्क रिएक्शन आपण कशाला म्हणतोय? दिस इज सिम्पली, साध्या भाषेमध्ये अजून जर बोलायचं झालं तर डार्क रिएक्शन म्हणजे सिम्पली रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड रिएक्शन लिहू आपण परत एक वेळा. CO2 प्लस H2O हे काय झालं? रॉ मटेरियल ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे डार्क रिएक्शन. आणि इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल याच्यापासून काय तयार झाला आपला? C6H12O6 प्लस 6O2. ऑक्सिजन हा बाय प्रॉडक्ट बाहेर पडणार. क्लिअर आहे इथपर्यंत? ही आपली इनिशियल इक्वेशन फॉर फोटोसिंथेसिस. तर याच्यामध्ये रॉ मटेरियल काय झालंय? CO2 आणि H2O. मग आपण ऑलरेडी सांगितलंय की फोटोसिंथेसिस ही रिडक्टिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे आता CO2 चं काय व्हायला हवं याच्यामध्ये CO2 चं होणार रिडक्शन. वेल, मग CO2 चं रिडक्शन होणार तर CO2 येतोय कोणाकडून? तो CO2 इज कमिंग फ्रॉम ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर मधून ल्यूज मध्ये एंट्री करणार स्टोमॅटा थ्रू, राईट? आणि मग त्याचं रिडक्शन होणार. मग हा जो येणारा कार्बन डायऑक्साईड असेल याला कुणीतरी ऍक्सेप्ट केलं पाहिजे, बरोबर? फर्स्ट स्टेप बघा काय म्हणतो आपण फर्स्ट स्टेप मध्ये? कार्बोक्सिलेशन, ऍडिशन ऑफ CO2. कुठून येतोय CO2? हा CO2 इज कमिंग फ्रॉम ऍटमॉस्फिअर. तर याला कुणीतरी ऍक्सेप्ट करणारा लागेल. वेल, आपण पुढे जाऊ. ऍक्सेप्टर ऑफ CO2. 3 स्टेप्स आपण लिहिल्या: कार्बोक्सिलेशन, रिडक्शन अँड सिंथेसिस. आणि फोर्थ त्याची सब स्टेप म्हणून आपण रिजनरेशन ऑफ ऍक्सेप्टर ऑफ CO2. तर हा CO2 ला ऍक्सेप्ट करणारा एजंट सुद्धा किंवा एन्झाईम इट नीड्स टू बी प्रेझेंट इन द प्लांट. तर तो एन्झाईम कुठला असणार? तर त्याला आपण म्हणतो RUBP. लॉंग फॉर्म काय होईल? रायब्युलोज बिसफॉस्फेट किंवा रायब्युलोज 1,5 बिसफॉस्फेट. हा याचा लॉंग फॉर्म झालाय. मोर प्रिसाइजली आपण याच एन्झाईमला नाव देणार रुबिस्को. मोर प्रिसाइजली काय म्हणू आपण याला? रुबिस्को. RUBP आणि रुबिस्को वन अँड सेम. पण रुबिस्को का म्हणणार ते बघू आपण. फॉर एक्झाम्पल, हा काय असेल? तुमचा रुबिस्को. ठीक आहे, आपण याला आताच बोललो की रुबिस्को म्हणतो आपण याला. RUBP ला रुबिस्को बोललो. का बोललो? कारण हा एन्झाईम आहे आणि याच्यावरती साइट्स प्रेझेंट असतील तर हा O2 ला सुद्धा ऍक्सेप्ट करतो आणि CO2 ला सुद्धा अफिनिटी शो करतो. डिपेंड करतं. जेव्हा CO2 आणि O2 यांचं दोघांचे वातावरणातलं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तेव्हा हा CO2 ला प्रिफर करणार, कारण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे. तेव्हा अफिनिटी कुणाशी दाखवणार? कार्बन डायऑक्साईडला. पण ज्यावेळी कार्बन डायऑक्साईड कमी पडेल तेव्हा हा ऑक्सिजनेस ऍक्टिव्हिटी दाखवणार. म्हणजेच हे जे CO लिहिलंय आपण, तर C फॉर कार्बोक्सिलेस अँड O फॉर ऑक्सिजनेस. समजतं मी काय म्हणतोय? हा RUBP जो एन्झाईम आहे याचं दुसरं नाव काय बोललो आपण? मोर प्रिसाइज नेम रुबिस्को. का रुबिस्को? कारण इट शोज अफिनिटी, आकर्षण, बोथ फॉर CO2 अँड ऑक्सिजन. दोन्ही सुद्धा त्याला बाइंड होऊ शकतात. म्हणून त्याला जेव्हा O2 जास्त असेल तर तो ऑक्सिजनेज म्हणून काम करेल आणि जेव्हा CO2 जास्त असेल तेव्हा तो कार्बोक्सिलेज म्हणून काम करेल. तर हा RUBP इज द ऍक्सेप्टर ऑफ CO2. ठीक आहे, तर आपण डिरेक्टली आता कशामध्ये जाऊ? स्टेप्स ऑफ केल्विन सायकल. तर पहिली स्टेप परत एक वेळा लिहितो मी, केल्विन सायकल. फर्स्ट स्टेप कुठली लिहिली आपण? कार्बोक्सिलेशन. आता जेव्हा सायंटिस्टने एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्यांना काय आढळलं? पहिला स्टेबल प्रोडक्ट कुठला सापडला? 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड, बरोबर? आता CO2 ऍक्सेप्ट होतोय. मी असं लिहितो इथे की हा वातावरणामधून काय आलाय? CO2 आला. वेल, आणि इथे इनिशियल ऍक्सेप्टर असेल. इथे लिहू आपण ऍक्सेप्टर मॉलिक्यूल, ऍक्सेप्टर एन्झाईम लिहू. चला, ठीक आहे. तर CO2 मध्ये किती कार्बन आहेत बघा? CO2 हॅज ओनली 1 कार्बन. आणि यांच्यापासून जो प्रोडक्ट तयार होणारा होता, तर फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट काय तयार झाला होता तुमचा? फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. कोण तयार झालं होतं? फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. आणि याच्यामध्ये कार्बन किती होते? 3 कार्बन होते, 3. तर सायंटिस्टला सुरुवातीला काय वाटलं की इथे 3 कार्बनचा पहिला स्टेबल प्रोडक्ट तयार झाला. ठीक आहे, तर
कार्बन तर ऍक्सेप्ट होणार, म्हणजे कार्बन मध्ये CO2 ऍक्सेप्ट होणार, CO2 मध्ये एक कार्बन आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन कार्बन असले पाहिजे. जो ऍक्सेप्टर करेल त्याच्यामध्ये दोन असतील, त्या दोन मध्ये एक ऍड होईल, म्हणजेच पहिला स्टेबल प्रोडक्ट 3 कार्बनचा असेल. सिंपल लॉजिक. परंतु नंतर जेव्हा त्यांची केल्विन सायकलची पूर्ण स्टडी झाली, तेव्हा त्यांना सापडलं की देर वॉज सिंथेसिस ऑफ 2 PGA. दोन मॉलिक्यूल हे PGA चे तयार झाले. आता दोन मॉलिक्यूल PGA चे तयार झाले म्हणजे कार्बनची संख्या किती असेल आपल्याकडे आता? 6. म्हणजेच जो ऍक्सेप्टर असेल, ऍक्सेप्टर त्याच्यामध्ये दोन कार्बन नसणार, त्याच्यामध्ये किमान 5 कार्बन असावे. बरोबर. मग त्यांना सापडलं की तो जो होता तो कोण सापडला त्यांना? RUBP एन्झाईम, की ज्याच्यामध्ये किती कार्बन असणार? मग 5 कार्बन असणार. कारण काय? 5 कार्बन रुबिस्को त्याने एक्सेप्ट केलं CO2 ला, आणि त्याच्यापासून काय दोन मॉलिक्यूल तयार झाले PGA ची, की ज्याच्यामध्ये 3 × 2 6 कार्बनचा प्रोडक्ट हा तयार होईल. म्हणजे 6 कार्बन त्या दोन मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असतील. समजलं? म्हणजेच कार्बनची संख्या जर इनिशियल ऍक्सेप्टर RUBP मध्ये सायंटिस्टला नंतरची सापडली, ती किती सापडली? 5 कार्बन. ठीक आहे, समजलं तुम्हाला? इनिशियल ऍक्सेप्टर ऑफ कार्बन डायऑक्साईड दॅट इज RUBP, आणि त्याच्यामध्ये कार्बनची संख्या किती असणार? 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. तर आता आपण पूर्ण सायकल वन स्ट्रोक बघू. मी इथे लिहितोय. पहिली स्टेप समजली तुम्हाला, कार्बोक्सिलेशन, म्हणजे ऍटमॉस्फिअर मधून येणारा CO2, राईट. इट विल एंटर थ्रू स्टोमॅटा ऑफ ल्यूज, राईट, अँड इट विल बी ऍक्सेप्टेड बाय. आता समजलं तुम्हाला ऍक्सेप्टर कोण आहे? ऍक्सेप्टर इज युअर RUBP एन्झाईम, ज्याच्यामध्ये किती कार्बन असणार? 5 कार्बन, आणि CO2 मध्ये 1 कार्बन. जेव्हा CO2 ह्या RUBP मध्ये ऍड झालाय, तर त्याच पहिल्या स्टेपला आपण काय म्हटलं होतं? इथे लिहू. दिस स्टेप इज कार्बोक्सिलेशन. दिस इज द फर्स्ट स्टेप. आणि याच्यामध्ये जो प्रोडक्ट तयार झालाय तुमचा फर्स्ट प्रोडक्ट, तर दॅट प्रोडक्ट इज PGA, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. आणि याच्यामध्ये कार्बन किती होते? 3 कार्बन. असे किती तयार झालेत मॉलिक्यूल? 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचे मॉलिक्यूल याच्यामध्ये तयार झाले. क्लिअर? वेल. आता ही जी कार्बोक्सिलेशन प्रोसेस झाली, याच्यामध्ये कुठला एन्झाईम इन्व्हॉल्व आहे का? हा तर इनिशियल ऍक्सेप्टर झाला, तर याच्यामध्ये RUBP कार्बोक्सिलेज एन्झाईम इज इन्व्हॉल्व. इथे लिहून घेऊ आपण ब्रॅकेटमध्ये. रुबिस्को कंप्लीट न लिहिता फक्त आपण म्हणतो RUBP कार्बोक्सिलेज. RUBP कार्बोक्सिलेज. ठीक आहे, कारण नॉट अ सिंगल रिएक्शन इन द बॉडी टेक प्लेस विदाउट एन्झाईम. मग RUBP कार्बोक्सिलेज एन्झाईमच्या मदतीने आता काय झालंय? कार्बोक्सिलेशन प्रोसेस झाली आहे, पहिली स्टेप केल्विन सायकलची, आणि त्याच्यामध्ये आता 2 PGA चे मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत असा तयार झालाय. क्लिअर आहे सर्वांना? आहे. वेल, याच्यानंतर सेकंड स्टेप जी असेल, सेकंड स्टेप 2 स्टेप मध्ये होणार इनफॅक्ट हे. ठीक आहे, तर सेकंड स्टेप मध्ये इंटरमिडिएट प्रोडक्ट परत एक वेळा तयार होणार. तो इंटरमिडिएट प्रोडक्ट कोणता असणार तुमचा? 1,3-डाय PGA. 1,3-डाय PGA. वरती PGA तयार झाला आहे, हा 1,3-डाय PGA तयार झाला आहे. याच्यामध्ये सुद्धा कार्बनची संख्या असणार 3. आता इथे जर 2 मॉलिक्यूल होते, तर हे सुद्धा 2च मॉलिक्यूल तयार होणार. ठीक आहे, आणि या स्टेप मध्ये नाव आपण ऑलरेडी सांगतोय की ATP आणि NADPH2 लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट, त्यांचा वापर आता आपल्याला केल्विन सायकल मध्ये करायचा आहे. तर जेव्हा ह्या PGA चा 1,3-डाय PGA होईल, याचा अर्थ हा झाला की या 2 कार्बनच्या पोझिशनला देयर इज अ असोसिएशन ऑफ फॉस्फेट ग्रुप, म्हणजे 2 ATP चा वापर झाला. कारण ATP मध्ये काय असणार? फॉस्फेट ग्रुप. तर इथे आता 2 ATP चा वापर होईल, 2 ATP. आणि 2 ATP चा वापर झाल्यानंतर त्याच्यापासून प्रोडक्ट काय निघेल बाहेर? 2 ADP प्लस 2 IP, इनऑर्गॅनिक फॉस्फेट. म्हणजे दिस इज द स्टेप वेअर 2 ATPs आर युटिलाइज्ड फॉर फॉस्फोरायलेशन. याच स्टेपला तुम्ही म्हणा फॉस्फोरायलेशन, कारण फॉस्फोरायलेशन इज ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. समजते सर्वांना? वेल, मग ATP चा वापर झाला आणि 1,3-डाय PGA हा इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार झाला. आणि याच्याच पासून आता तयार होईल तुमचा इथे PGAL. PGAL चा लॉंग फॉर्म मी इथे लिहितो. PGAL, फॉस्फो ग्लिसरॉल्डिहाइड. फॉस्फो ग्लिसरॉल्डिहाइड. दिस इज द लॉंग फॉर्म ऑफ PGAL.
तर इथे 3 कार्बन आहेत, अजून काही वेगळी प्रोसेस झालेली नाहीये, तर इथे सुद्धा 3च कार्बन असणार. जर हे 2 होते तर हे सुद्धा 2च मॉलिक्यूल इथे प्रेझेंट असतील. क्लिअर आहे? वेल, आता हे 2 मॉलिक्यूल तयार झालेत 1,3-डायपीजे पासून 2PgAl, म्हणजे 2 मॉलिक्यूल ऑफ PgAl. या केसमध्ये NADPH2 चा आता वापर झालाय. वेगळा कलर घेऊ आपण. कुठला घेऊ आता? हा, ठीक आहे. इथे आता 2NADPH2 यांचा वापर झाला, म्हणजेच बाहेर काय पडणार? 2NADP 1,3-डायपीजीए 2PgAl. या कन्व्हर्जनच्या वेळी आता NADPH2 चा वापर झालाय. परत मी सांगतोय, लाईट रिएक्शनचे जे प्रोडक्ट होते, कोणते प्रोडक्ट होते? ATP आणि NADPH2 यांचाच वापर आता आपल्या रिडक्शन प्रोसेस साठी करायचा आहे, ग्लुकोज सिंथेसिस साठी करायचा आहे. तर तो वापर कुठल्या स्टेपला होता, त्या स्टेप्स आपण बघतोय. तर 1,3-डायपीजीए 2PgAl इथे आता 2 NADPH2 चा वापर झालाय. आता याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन समोर येईल तुम्हाला, की इनिशियल इक्वेशन जर तुम्ही बघितलं तर 6CO2 प्लस 12H2O हे काय झालं? इक्वेशन. इट गिव्स ग्लुकोज प्लस 6O2. फोटोसिंथेसिसचा नॉर्मल इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये 12H2O मॉलिक्यूलचा वापर आहे. एनसीईआरटी मध्ये तुम्हाला क्वेश्चन सुद्धा दिलेला आहे की वाय देर इज अ यूज ऑफ 12H2O मॉलिक्यूल फॉर सिंथेसाइजिंग 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करण्यासाठी 12H2O चा वापर का लागतोय? तर त्याचं रिझन इथे आहे. हा पहिला टर्न होतोय केल्विन सायकलचा, ज्याच्यामध्ये 2 NADPH2 तयार होत आहेत आणि एका NADPH2 साठी 2 वॉटर मॉलिक्यूलची गरज पडते. मग असे 6 टर्न होणार, 6 टर्न्स ऑफ केल्विन सायकल. म्हणजे एका टर्न मध्ये जर 2 वॉटर मॉलिक्यूल लागतात तर 6 टर्न्स मध्ये किती लागतील? 2 मल्टिप्लाइड बाय 6, 12H2O मॉलिक्यूल्स आर रिक्वायर्ड. हे झालं तुमच्या क्वेश्चनचा आन्सर, विच इज आस्क्ड ऑर गिवन इन युअर एनसीईआरटी. क्लिअर? वेल, तर PgAl तयार झालाय. तर ही जी पूर्ण स्टेप होती, तर या स्टेपला आपण इथे नाव देऊ, दिस वॉज युअर रिडक्शन प्रोसेस. रिडक्शन पहिली कुठली झाली? कार्बोक्सिलेशन. सेकंड स्टेप इज रिडक्शन. ठीक आहे. आता या PgAl चा काय होणार? PgAl चं होणार आयसोमरायझेशन. आयसोमरायझेशन असं साइन दाखवतो आपण. आयसोमर्स तयार होताना. आयसोमर म्हणजेच काय? त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बदल होतो का? नाही. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा सेम असणार, फक्त स्ट्रक्चरल फॉर्म्युला विल बी डिफरंट. म्हणजे याच्यामध्ये जितके कार्बन तितकेच कार्बन आता याच्या आयसोमर मध्ये राहतील. तर याचा जो आयसोमर तयार होणार, तर तो आयसोमर कोण असणार? DHAP. त्याच्यामध्ये सुद्धा किती कार्बन असतील? 3 कार्बन. आता आयसोमर तयार झाल्यामुळे मी हे 2 हा जो आकडा याला कट करतो. 2 PgAl तयार झाले होते आपल्याकडे, पण आता आयसोमर आहे ज्याचा 3+3 6 कार्बन. इथे सुद्धा 2 मल्टिप्लाइड बाय 6 कार्बन होते. मग मी याला आता कट करतो. कट म्हणजे PgAl झाला आयसोमरायझेशन आणि त्याच्यापासून तयार झाला DHAP. DHAP चा लॉंग फॉर्म सुद्धा आपण इथे लिहू. DHAP डाय हायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. हा झाला DHAP चा लॉंग फॉर्म, विच इज आयसोमर ऑफ PgAl. दोघांमध्ये 3-3 कार्बन आहेत. वेल, तर या स्टेपला तुम्ही म्हटले रिडक्शन प्रोसेस. सर्वांना समजलेलं असावं. आता थर्ड स्टेप, पहिली झाली कार्बोक्सिलेशन, दुसरी झाली रिडक्शन आणि तिसरी इज अ ऍक्च्युअल सिंथेसिस ऑफ ग्लुकोजचं सिंथेसिस. वेल, तर आता याला थोडंसं वरती घ्यावं लागेल आपल्याला, किंवा मी राईट साईडला काढतो. आता हे दोनही मॉलिक्यूल एकत्र येतील, हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल. याला वरती घेऊ आपण. चलो, ओके, याला मी वरती घेतलंय. आता 2 मॉलिक्यूल एकत्र आले, 3 आणि 3 कार्बनचे, कारण आपला फायनल प्रोडक्ट कोणता आहे? ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये किती कार्बन असतात? 6. ठीक आहे. तर आता पहिला जो प्रोडक्ट तयार होईल यांच्यामध्ये, तर तो होणार फ्रक्टोज 1,6 डाय किंवा बाय फ्रक्टोज 1,6 डायफॉस्फेट. हा एक प्रोडक्ट तयार होणार. ठीक आहे. हे 2 मॉलिक्यूल कंबाईन होतील, त्यांच्यापासून हा प्रोडक्ट तयार होईल. आता 3 आणि 3 6, याच्यामध्ये कार्बन किती असणार? ऑब्व्हियसली 6 कार्बन. 6 कार्बन याच्यामध्ये प्रेझेंट राहतील. मी शॉर्ट मध्ये लिहितोय कारण आपल्याला इनसफिशियंट जागा होईल, पूर्ण सायकल एकाच ठिकाणी येणं गरजेचं आहे. वेल, तर आता फ्रक्टोज 1,6 हे बाजूला जातं का? नाही. फ्रक्टोज 1,6 डायफॉस्फेट, तर त्याच्यापासून काय होणार? फ्रक्टोज 6 फॉस्फेट.
याचा मिनिंग काय झाला, वरती नाव बघा 1,6 डायफॉस्फेट, म्हणजे दोन कार्बनला, पहिल्या नंबरच्या कार्बनला आणि 6व्या नंबरच्या कार्बनला दोन फॉस्फेट ग्रुप अटॅच होते, बरोबर, म्हणून आपण त्याला म्हटलो फ्रक्टोज 1,6 डायफॉस्फेट. आता काय झालंय, फक्त 6 नंबरच्या कार्बनलाच एक फॉस्फेट ग्रुप आहे, म्हणजे त्याच्यामधून एक फॉस्फेट मॉलिक्यूल काय बाहेर निघून गेलेला असावा, म्हणून ही जी प्रोसेस आहे, तर या प्रोसेसला आपण कोणती प्रोसेस म्हणणार, डिफॉस्फोरायलेशन. डिफॉस्फो, त्याला दुसऱ्या कलर मध्ये घेऊ आपण, वेल समजायला सोपं होईल. प्रोसेस डिफॉस्फोरायलेशन. डी म्हणजे निघून जाणे, त्याच्यामधला फॉस्फेट ग्रुप हा आता निघून गेला, म्हणून एक फॉस्फेटची संख्या कमी झाली, म्हणून आपण म्हटलो फ्रक्टोज 6 फॉस्फेट. आता या फ्रक्टोज 6 फॉस्फेट पासून आता कुठला प्रोडक्ट तयार होणार, तर याच्यापासून तयार होणार ग्लुकोज 6 फॉस्फेट. बघा हे सुद्धा एकमेकाचे काय झालेत, आयसोमर झालेत, आयसोमर, म्हणजे दोघांमध्ये सुद्धा कार्बनची संख्या 6च आहे. इथे लिहितो मी 6 कार्बन याच्यामध्ये सुद्धा आहे आणि 6 कार्बन याच्यामध्ये सुद्धा आहे, बरोबर. तर ही जी स्टेप आता झाली आहे, तर त्या स्टेपला आपण म्हणू परत एक वेळा आयसोमरायझेशन. आयसोमरायझेशन, कारण आयसोमर तयार झाले म्हणून आयसोमरायझेशन. आणि फायनली या ग्लुकोज पासून जो तुमचा एंड प्रोडक्ट आहे, ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड, याच्यामध्ये 6 कार्बन आहेत, ठीक आहे. तर दिस इज फायनल प्रोडक्ट ऑफ आवर फोटोसिंथेसिस, दॅट इज ग्लुकोज, फायनल प्रोडक्ट ऑफ डार्क रिएक्शन किंवा केल्विन सायकल म्हणू शकतो आपण. तर ह्या 3 स्टेप्स मध्ये आता याला आपण नाव देऊ, इथपासून पुढे ते, हा ही सगळी स्टेप, ही तिसरी स्टेप झाली, कुठली, सिंथेसिस. याला नाव देऊ आपण फर्स्ट स्टेप, दिस इज रिडक्शन इज सेकंड स्टेप अँड सिंथेसिस ऑफ ग्लुकोज इज थर्ड स्टेप. या 3 स्टेप मध्ये केल्विन सायकल ऑपरेट्स और फायनल प्रोडक्ट ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड. आता लक्षात ठेवायचं, एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होण्यासाठी, इथे लिहितोय मी, फॉर सिंथेसिस ऑफ वन ग्लुकोज मॉलिक्यूल, for synthesis of one glucose molecule, 6 turns of Kelvin cycle are required. पूर्ण स्लीप चला, 6 turns of Kelvin cycle are required. 6 सायकल होती. आता ही एक सायकल झाली, ठीक आहे. तर या एका सायकल मध्ये इथे 3 आणि 3 6 हे वापरले गेले, पण 6 टर्न व्हायचे. 6 टर्न व्हायचे म्हणजे 6 वेळा तुम्हाला आरयूबीपी लागेल की नाही. एका टर्न मध्ये एक आरयूबीपी एका कार्बन डायऑक्साइडला एक्सेप्ट करणार, तर 6 टर्न जर व्हायचे तर 6 वेळा आरयूबीपी तयार व्हावं लागेल. मग 6 वेळा आरयूबीपी तयार होण्यासाठी आपल्याला कार्बन किती लागतील, बघा एक आरयूबीपी असेल त्याच्यामध्ये किती कार्बन असतात, 5, तर 6 वेळा 6 आरयूबीपी लागतील, म्हणजेच 6 आरयूबीपी शुड बी देअर, 6 आरयूबीपी. आणि प्रत्येक आरयूबीपी मध्ये किती कार्बन असतात, 5 कार्बन. तर टोटल ऑफ 30 कार्बन्स आर रिक्वायर्ड. 30 कार्बन्स कशासाठी, फॉर रिजनरेशन ऑफ आरयूबीपी, ठीक. आता 6 वेळा जेव्हा टर्न होईल, एका टर्न मध्ये किती पीजीए तयार झाले बघा, 2 पीजीए. तर 6 वेळा जर टर्न झाले तर किती पीजीए होतील तयार, 12 पीजीए होतील. किती 1,3 डायपीजीए तयार होतील, 12 1,3 डायपीजीए. त्याच्यापासून हे पीजीएल तयार झाले, हे सुद्धा किती तयार होतील, 12 पीजीए तयार होतील. क्लिअर. आता 12 पीजीए तयार झाल्यानंतर इकडे बघा, त्याच्यामध्ये हे 12 मॉलिक्यूल, प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये 3 कार्बन, म्हणजे आपल्याकडे अवेलेबल असणारे, इथेच लिहितोय मी, अवेलेबल कार्बन्स. अवेलेबल कार्बन्स किती आपल्याकडे, 12 into 3 म्हणजे 36 कार्बन्स आर अवेलेबल विथ अस. क्लिअर. 36 कार्बन आहे, त्याच्यापैकी 6 कार्बन हे इथे लिहिले मी. ग्लुकोज सिंथेसिस साठी किती कार्बन वापरले, 6. मग आता इथून मी मायनस करतोय, 6 कार्बन मायनस. आता आपल्याकडे टोटल कार्बन किती बॅलन्स आहे, 30 कार्बन्स आर रिमेनिंग. 6 टर्न झाल्यामुळे आपल्याकडे 36 कार्बन तयार झाले, त्याच्यापैकी 6 कार्बन कुणी वापरले, ग्लुकोज सिंथेसिसला. आता 30 कार्बन आपल्याकडे शिल्लक आहेत आणि आपल्याला 6 वेळा जर टर्न करायचं आहे, तर आरयूबीपी मध्ये 5 कार्बन आहे आणि 6 टर्न साठी 6 आरयूबीपी लागतील, म्हणजे 6 गुणिले 5, 6 into 5, 30 कार्बन्स आर रिक्वायर्ड. आणि आपल्याकडे 30 कार्बन्स आता अवेलेबल आहेत. सो दिस आरयूबीपी विल बी सिंथेसाइज्ड फ्रॉम
दिस स्टेप. तर या स्टेपला आता तुम्ही म्हणणार, इथे लिहून टाकू आपण, रिजनरेशन स्टेप. कळतंय? रिजनरेशन स्टेप मध्ये आता सुरुवातीला इथे तयार होईल तुमचा RUMP, की ज्याच्यामध्ये 5 कार्बन प्रेझेंट असतील. RUBPचा लॉंग फॉर्म सांगितलं आपण बायफॉस्फेट. तर हा मोनोफॉस्फेट आहे. ठीक आहे, मोनोफॉस्फेट आहे. मी याला मिटवतो. ठीक आहे, आता हा काय मोनोफॉस्फेट तयार झाला, आपल्याला बायफॉस्फेट तयार करायचा आहे. मग या स्टेपला सुद्धा एका एटीपीचा, प्रत्येक टर्नला एक एटीपीचा वापर होईल. तर 6 टर्न आपल्याकडे आहेत, म्हणून मी डायरेक्टली लिहितो की 6 एटीपीचा वापर होईल. म्हणून 6 ATP आर रिक्वायर्ड. त्याच्यापासून 6 ADP प्लस 6 IP तयार होणार. म्हणजेच आता याच्यामध्ये एटीपीचा फॉस्फेट ग्रुप या RUMP मध्ये ऍड होईल आणि तो RUBPचं रिजनरेशन करेल. This is how regeneration takes place. Actually, याचं रिजनरेशन इट इज मल्टी स्टेप रिएक्शन. त्यालाच शुगर फॉस्फेट इंटरकन्व्हर्जन सुद्धा म्हणतात. ठीक आहे, त्याची आपल्याला आवश्यकता नाही. वेगवेगळ्या शुगर्स मध्ये तयार होतील, जसं स्युडोहेप्टिडेज विल बी द एंड शुगर. तर हे झालं रिजनरेशन. रिजनरेशन मध्ये अगोदर कोण तयार झालाय? RUMP. त्याचं काय झालंय? फॉस्फोरायलेशन. ही स्टेप सुद्धा आपण इथे मेन्शन करू शकतो, फॉस्फोरायलेशन. ठीक आहे, आता इकडे थोडेसे आपण नंबर चेंज करू. जसं 12 12 12 इकडे केलाय, तर प्रत्येक टर्नला 2 एटीपी लागले होते. आता 6 टर्नला किती लागतील? 12 एटीपी. म्हणजे यांच्यापासून 12 एटीपी आणि 12 IP तयार होतील. वन थिंग. सेकंड, किती NADPH2 एका टर्न मध्ये वापरले गेले? 2 NADPH2. मग आपण 6 टर्न मध्ये किती होतील? 12 NADPH2. आणि त्याच्यापासून 12 NADP बाहेर पडतील. दिस इज हाऊ regeneration, your carboxylation, reduction, synthesis and regeneration during the Kelvin cycle takes place. मी थोडा बाजूला होतो, स्क्रीनशॉट घेऊ शकता. राईट. मग आता आपण या केल्विन सायकल मध्ये किंवा डार्क रिएक्शन मध्ये किती मॉलिक्युल्सचा एटीपीचा वापर झालाय आणि किती NADPH2 वापरले गेले हे बघू. काय बोललो आपण? की एका टर्न मध्ये 2 एटीपी आणि 2 NADPH2. 6 टर्न मध्ये 12 NADPH2 आणि 12 ATP वापरले गेले. म्हणजेच ड्युरिंग केल्विन सायकल 12 NADPH2 आर युटिलाइज्ड, 12 NADPH2 used, well, आणि 12 ATP आर used, 12 ATP used. लक्षात घ्यायचंय परत, आपण सिंथेसिस फेज पर्यंत येतो, ग्लुकोज तयार होईपर्यंत 12 ATP आणि 12 NADPH2 आपल्याला लागले. परंतु रिजनरेशन होते वेळी इथे सुद्धा तुम्हाला कुठे लिहिले मी 6 एटीपीचा वापर करावा लागला. हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ऍड करावे लागतील. एक ग्लुकोज तयार होण्यासाठी 6 टर्न होत आहेत. 6 टर्न होत आहेत म्हणजे सिंथेसिस प्रोसेस पर्यंत तुम्हाला 12 एटीपी लागलेत आणि रिजनरेशन साठी इथे 6 एटीपी लागले. मोनोफॉस्फेट टू बायफॉस्फेट. मग 12 एटीपी प्लस 6 एटीपी म्हणजेच इन टोटल 18 ATP are used for synthesis of one glucose molecule. Simply साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर 12 NADPH2 and 18 ATP, 18 ATP आणि 12 NADPH2 इतके सारे तुम्हाला केल्विन सायकलच्या दरम्यान ग्लुकोज सिंथेसिस साठी लागणार. ठीक आहे, सो दिस इज हाऊ reduction of CO2 which result into formation of glucose takes place. One more thing, याच्यामध्ये आपण गोष्ट ऍड करू शकतो. रिस्पिरेशन मध्ये ग्लायकोलायसिसची सायकल आहे. तर ग्लायकोलायसिस मध्ये काय होणार? लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, ग्लायको मीन्स ग्लुकोज, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार. तर ग्लुकोजचं जेव्हा ब्रेकडाऊन ग्लायकोलायसिस मध्ये सुरू होणार तर ग्लुकोज विल ऍक्ट ॲज अ सबस्ट्रेट. हा ग्लुकोज तिथे काय असणार? सबस्ट्रेट. याचं ब्रेकडाऊन होईल. तर त्याचे प्रोडक्ट काय राहणार? स्टेप्स. ग्लुकोज पासून ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होईल. ग्लुकोज 6 फॉस्फेट पासून फ्रक्टोज 6 फॉस्फेट तयार होईल आणि फ्रक्टोज 6 फॉस्फेट पासून फ्रक्टोज 1,6 डायफॉस्फेट तयार होईल. बरोबर. आणि एक्झॅक्टली ऑपोजिट रिएक्शन्स या सिंथेसिस फेज मध्ये झाल्या. क्लिअर. म्हणून या स्टेपला, सिंथेसिस स्टेपला तुम्ही इथे लिहितो मी ब्रॅकेट मध्ये ग्लायकोलायटिक रिव्हर्सल सुद्धा म्हणू शकता. ग्लायकोलायटिक रिव्हर्सल म्हणजे जे ग्लायकोलायसिस मध्ये अशा स्टेप्स झाल्या होत्या तर सिंथेसिस मध्ये उलट्या स्टेप होत आहेत, म्हणजे रिव्हर्स स्टेप्स होत आहेत. म्हणून आपण या सिंथेसिस स्टेपला वी कॅन ऑल्सो कॉल इट ॲज ग्लायकोलायटिक रिव्हर्सल. ठीक आहे.
This is how Kelvin cycle operates, and the final product of photosynthesis, that is glucose, is synthesized during dark reaction. Okay.